नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. छगन भुजबळ ओबीसी नेते संतापलेले आहेत आणि त्यांच्या संतापाचा पारा हा प्रचंड आहे. त्याचे परिणाम काय होतील यावर महाराष्ट्रभर चर्चा आहे. छगन भुजबळ हे केवळ ओबीसीचे महाराष्ट्राचे नेते नाहीत, तर ते देशाचे नेते आहेत. आपल्याला जर आठवत असेल, 20 वर्षापूर्वी बिहारमध्ये छगन भुजबळांनी ओबीसीचा मेळावा घेतला होता. तेव्हा त्या मेळाव्याला 4 लाख लोक देशातले उपस्थित होते. म्हणजे केवळ महाराष्ट्रापुरता विषय मांडणारा हा माणूस नाही आहे. त्यामुळे त्यांची ताकद, म्हणजे आपल्याला आठवत असेल, मराठा समाजाची जी आंदोलनं झाली, ज्या रॅलीज निघाल्या, उपोषणं झाले, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याचा उद्रेक ज्या पद्धतीचा होता, ज्या पद्धतीची भाषा होती जरांगेची, त्याला जशास तसं उत्तर छगन भुजबळांनी दिलं. आणि तेव्हा असं वाटत होतं की काही खरं नाही छगन भुजबळांचं, की जरांगे किती आक्रमक, आणि या निवडणुकीमध्ये छगन भुजबळ पराभूत होतील, ओबीसींचं काही खरं नाही असं वाटत होतं. पण म्हणजे त्याच्यामुळेच लोकसभेच्या वेळेला त्यांना उमेदवारी देताना भीती वाटत होती म्हणून दिली गेली नाही. विधानसभेच्या वेळेला छगन भुजबळांनी, कारण अनेक फॅक्टर आहेत, पण छगन भुजबळांनी ओबीसींना एकत्र करण्यामध्ये जे धाडस दाखवलं, जी त्यांनी कौशल्य दाखवलं, त्याचा परिणाम नक्की आहे. भाजपच्या बाजूनं किंवा महायुतीच्या बाजूनं ओबीसीचा जो कल मतांचा गावोगावीच वाढला, त्यात छगन भुजबळांकडे मोठं श्रेय जातं. असं असताना छगन भुजबळांना डावललं, आणि तेही कसं डावललं की त्यांना काही सांगितलंच नाही मंत्रिपद देणार नाही म्हणून. त्यांना फक्त ऑफर दिली राज्यसभेची. ते म्हणाले की बा आता निवडणूक झाली, निकाल लागलाय, आत्ता कुठं मी आमदार झालो आहे, शपथ घ्यायची अजून तुम्ही मला कसं काय सांगताय. ते त्यांनी तपशीलवार छगन भुजबळांनी हे सांगितलं आहे. पण ते आत्ता ज्या पद्धतीची भाषा वापरत आहेत, कोण दादा, कसला वादा, कोण नेते, मला त्यांच्याशी बोलावं वाटलं नाही, महत्त्व वाटलं नाही मला, ही जी भाषा आहे ना, ही भाषा आता त्या पक्षात ते राहतील अशी स्थिती नाही. राजकारणात काही घडू शकतं, पण या पद्धतीनं जर पुढे जायला निघाले तर आता छगन भुजबळांना किती वाटा बंद झालेत. त्यांच्या वाटा कशा बंद आहेत की त्यांना आता शिवसेनेत पुन्हा जाणं, त्या उद्धव ठाकरेचं काहीच राहिलं नाही. पुन्हा त्यांना समजा राष्ट्रवादीतल्या शरद पवारांकडे जायचं, कारण शरद पवारांचं काही राहिलं नाही. आता त्यांना रस्ता जायला काँग्रेसवाल्यांनी ऑफर दिले, ह्याचं घर जळाले, तर कोण जाणार आहे त्यांच्या घरात? जळत्या घरामध्ये कोणी जातं का? त्यामुळे छगन भुजबळ या काँग्रेसच्या जळत्या घरात जातील असं काही वाटत नाही. आता भाजपकडे ते कदाचित जातील, पण काय त्या भाजपमध्ये एवढी गर्दी झाली आहे, त्यामुळे त्या गर्दीत पुन्हा एक छगन भुजबळ, जर किस गली में क्या गलबला अशी स्थिती निर्माण होऊ शकते. स्वतंत्र काही पक्ष काढावा म्हटल्यानंतर आत्ताच्या अजितदादा गटामध्ये जे आमदार आहेत त्याच्या किती फुटावे लागतील, मग पुन्हा त्याची चर्चा, अशा सगळ्या गोष्टी आहेत ना. त्यामुळे लगेच पक्ष काढला जाईल असं नाही आहे. पण एक होऊ शकतं की छगन भुजबळ आपला संताप व्यक्त करू शकतात, ते वारंवार टीका करू शकतात, आणि कदाचित या रागापोटी त्यांना पक्षातून काढलं जाऊ शकतं, असं होऊ शकतं. जर तरचे मुद्दे आहेत, आणि ह्या सगळ्या प्रकारातून धाडसी निर्णय घेऊन ते स्वतःचा वेगळा पक्षही काढू शकतात. हे सगळे पर्याय आहेत. आता बघा, एक विषय की छगन भुजबळांचा मुलगा हा राज्यपाल नियुक्त आमदार झाला. छगन भुजबळ आमदार म्हणून निवडून आले. काय तुम्हाला कमी केलं आहे असं म्हणू शकतं. आता हे अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार झाल्या. अजितदादा पक्ष म्हणजे फक्त स्वतःच का, हे मुद्दे येऊ शकतात.
बरं, अजितदादा आणि छगन भुजबळ यांची तुलना केल्यानंतर छगन भुजबळ म्हणतात मी कुठं कमी आहे सांगा, माझ्याकडे काय कमी आहे. आणि आहे ना फॅक्ट. काय आहे की मीच मोठा जर असा आविर्भाव आणला तर प्रश्न निर्माण होतात. आता नेमक्या चुका कोणाकडे आहेत, मूळ काय, कारण अजितदादा अजून बोलत नाही आहेत. अजितदादा जेव्हा बोलतील तेव्हा हे सगळे मुद्दे बाहेर येतील, त्याच्यावरती ते काय प्रतिक्रिया देतील. म्हणजे चुकलं कोणाचं, छगन भुजबळांचं चुकलं का अजितदादांचं चुकलं, हे दोघांनी स्पष्ट सांगितल्यावरच कळणार आहे. आत्ता फक्त एक छगन भुजबळांची बाजू कळतीये, बाकीतली सगळी मंडळी तर गप्प आहेत. एकूण अजितदादाच आता सध्या नॉट रिचेबल ह्या मनस्थितीत आहेत, कारण त्यांना अर्थखातं मिळणार की नाही ही पण चर्चा आहे. आणि त्यात पुढे कशी दिशा होतं कसा की जेव्हा अजितदादाला महायुतीत घेतलं तेव्हा राज्यात नाही देशात एकच प्रश्न होता की अजितदादाला घ्यायची काय गरज होती. भाजपनं केलेली ही मोठी चूक आहे. आणि लोकसभेत निवडणूक निकालानंतर अजितदादाला ज्या कमी जागा आल्या तेव्हा आम्ही म्हणतो ते कसं खरं आहे असं मांडणारा एक वर्ग होता. पण विधानसभा निवडणुकीच्या वेळेला सर्वांचा असा अंदाज होता की सर्वात कमी जागा अजितदादा गटाला मिळतील. पण झालं उलट, अजितदादांनी चांगल्या जागा आणल्या. मग त्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा सुरू झाल्यानंतर पटकन म्हणजे शरद पवारांनी जे 2014च्या वेळेला जी गोष्ट केली होती न मागता पाठिंबा देऊन टाकला होता. आता हे तर महायुतीत होते, पण त्यात अजितदादा असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत, आमचा त्यांना पाठिंबा. खेळी केली आणि एकनाथ शिंदेंचा एकूण शिवसेनेचं काही ठरत नव्हतं. त्यावेळेला चर्चा सुरू झाली, कळलं अजितदादांचा जो समावेश केला त्याचे फायदे की तोटे कळले की नाही, अशी चर्चा एक वर्ग करत होता भाजप समर्थकातला. आता पुन्हा एकनाथ शिंदे काही प्रमाणात रुसलेले, अजितदादा पुन्हा खात्यावर रुसले. आता कळलं राजकारणात काय असतं. अशा अनेक मुद्दे हे पुढचे 5 वर्षे चर्चिले जाणार आहेत. आणि त्यामुळे दररोज नव्या घटना घडत असतात, दररोज नवं घडतं. आत्ता येणाऱ्या आगामी ज्या सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये त्याचा परफॉर्मन्स, हे तिघं विधानसभेला जसे एकत्र राहिले त्या पद्धतीने एकत्र राहिले तर तो परफॉर्मन्स चांगला होईल. या तिघामध्ये जर लाथाळ्या सुरू झाल्या तर बाकी लोकांचं म्हणजे तिकडे शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस यांचं पुनरुज्जीवन होणारच नाही असं म्हणता येत नाही. राजकारणात काहीही घडू शकतं. तुर्तास छगन भुजबळांचं नेमकं काय होणार, त्यांच्या संतापामुळं अतिराग आणि भीक माग अशी एक म्हण आहे, ते तसं होणार आहे की रागाच्या भरामध्ये दोघांचंही वाटोळं होणार आहे हे आगामी काळ ठरेल. पण आता महाराष्ट्रात ही चर्चा अतिशय महत्त्वाची राजकीय दृष्ट्या आहे. याचं काय होईल हे काळच ठरवेल. तुर्तास एवढेच. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब.